सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आवाज कमी, आपला माणसं कमी आहे, परंतु आवाज जास्त आला पाहिजे, लोकांना कळेल कार्यक्रम सुरू झाला आहे आणि सकाळी चहा नाश्ता पाणी सर्व झालेलं असेल, आपण काय असे रिकामे येणार नाही इथं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। त्या भगिनी का लांब बसल्या त्या आई, इकडे या ना जवळ, नाही बरं ठीक आहे ठीक। आज आपल्या या श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आभाळवाडी यांच्या मंडळाच्या वतीनं, ट्रस्टीच्या वतीनं हे 7वं वर्धापन दिनाचा कार्यक्रम होत आहे आणि या 7व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला काल आपण सुरुवात केली। आजच्या कार्यक्रमाला आपल्याला शुभचिंतन, शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व साधू संत यांना मी प्रथम दंडोत करतो आणि सर्वच गावातील वासनिक बंधू आणि भगिनींनो, सर्वात प्रथम मी काल ज्यांनी दीपप्रज्वलन केलं आणि या दीपप्रज्वलनामध्ये या धर्मकार्यासाठी, धर्मसेवेसाठी ज्यांनी सुरुवात केली त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो। परमेश्वराच्या या धर्मामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो असं शुभचिंतन व्यक्त करतो। काल आपण बघितलं धर्म काय आहे आणि धर्म कशात आहे। आपण धार्मिकता करत आलो, धार्मिकता करत असतो, परंतु धर्म जर आपण समजून नाही घेतला, जाणून नाही घेतला, तर ती धार्मिकता, तो धर्म काही उपयोगाचा नाही। या जगामध्ये प्रत्येक जीव धार्मिकता करणारा आपल्याला दिसेल आणि ती धार्मिकता करण्याचा जो उद्देश आहे त्याचा काय आहे। या सांसारिक जगातील भौतिक सुख आपल्याला मिळावेत, परंतु धर्म कशासाठी परमेश्वरांनी सांगितलं आहे का जन्ममृत्यूचा फेरा चुकावा, आपण मुक्तीला जावं आणि त्या मुक्तीतून कायमचंच हा जन्ममृत्यूचा फेरा चुकून हे सांसारिक ज्या अडचणी आहे, दुःख आहे, त्यातून मिळणारे जे नरक आहे त्यातून आपण निघावं। परमेश्वराने आपल्याला बोध दिला तो परमेश्वराच्या आनंदाची डिग्री मिळवण्यासाठी। आपण मुलांना शाळेत घालतो, एक विशिष्ट ध्येय उद्देश ठेवतो की ह्या मुलांनी पुढे जाऊन डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, IPS ऑफिसर व्हावं, असं काहीतरी स्वप्न, महत्त्वाकांक्षा आणि ध्येय उद्देश ठेवून आपण त्याला शाळेत घालत असतो। परंतु हे शाळेत गेल्यानंतर जे आईवडील आहे कर्तव्याच्या भावनेतून त्याला सर्व काही देत असतात, मात्र त्या विद्यार्थ्यांनी, त्या मुलांनी अभ्यास करून, कष्ट करून ती डिग्री मिळून आपल्या जीवनाचे सुख प्राप्त करायचे असते। जर यदा कदाचित सर्व जबाबदाऱ्या जरी आपण आपल्या मुलांच्या प्रती पार पाडल्या, परंतु ते शिकले नाही, तर त्यांना मात्र आपण शाळेत घालण्याचा जो उद्देश आहे तो साध्य होत नाही आणि म्हणून त्यांनी ते साध्यापर्यंत पोहोचावं यासाठी पाठीमागून आपलं कर्तव्य भावनेतून आपण सर्व काही करत आलो। तसंच परमेश्वरसुद्धा आपल्याला बोध देतात, या सृष्टीमध्ये अवतार घेऊन वाडोवेडी फिरून या अधिकारी जीवाला निमित्त करून ज्ञान देतात, स्वतःची ओळख करून देतात, जाणीव करून देतात आणि ह्या जाणीवेतूनच आपल्याला बोध होऊन आपण परमेश्वर भक्तीला लागतो, एकनिष्ठ भक्तीला लागतो। परंतु ही भक्ती करत असताना जर आपण अभ्यास नाही केला, धर्मतत्वज्ञान समजून नाही घेतलं, जाणून नाही घेतलं,
तर परमेश्वराच्या मुक्तीची जी डिग्री आहे, मुक्तीचा जो परमेश्वराने दिलेला आपल्याला बोध आहे मुक्तीसाठी, तो मात्र वाया जाऊ शकतो. आणि तो बोध सहजासहजी आपल्याला भेटलेला नाही आहे. परमेश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि कळत न कळत केलेल्या आपल्या क्रियेनी अहेतुक अदृष्टपर कोणतीही अपेक्षा न करता या दैवराटीच्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी जर आपलं भजन घडलेलं असेल तर तो अधिकार प्राप्त होत असतो. आपण तर अज्ञान आहोत, आपल्याला माहीत नाही. परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं आणि त्यांनी आपल्याला बोध याच्यासाठी दिलेला आहे की या जीवाची मुक्ती व्हावी, परमेश्वराचा आनंद त्याला मिळावं आणि कायमस्वरूपी तो ह्या नरकातून, या दुःखातून बाहेर पडावं. आणि त्यासाठी अनेक लोक भक्ती करतात. ज्यांनी उपदेश घेतला नाही, ज्यांना देव समजला नाही, कळाला नाही, तेही धार्मिकता करतात. ते ह्याच उद्देशाने धार्मिकता करतात की आम्हाला जन्ममृत्यूचा फेरा चुकला पाहिजे. जन्ममृत्यूचा फेरा तर चुकला पाहिजे, त्यासाठी धार्मिकता करणारे लोक आपल्याला दिसतील, त्यासाठीच भक्ती करणारे आपल्याला लोक दिसतील. परंतु त्यातून खरंच ते बाहेर पडतील का, हे ज्ञानावर अवलंबून आहे, परमेश्वराने दिलेल्या बोधावर अवलंबून आहे. म्हणजे उपदेश घेणं म्हणजे बोध होणं, उपदेश घेणं म्हणजे या मुक्तीच्या शाळेमध्ये प्रवेश करणं, उपदेश घेणं म्हणजे देवता काय आहे, जीव काय आहे, प्रपंच काय आहे आणि परमेश्वर कोण आहे याची ओळख करून घेऊन त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जाणं. उपदेश म्हणजे ही खूप मोठी प्रक्रिया नाही, ती डोक्यावर डोंगर घ्यायचा नाही, काही काम करायचं नाही, काही कष्ट करायचं नाही, अशातला भाग नाही. आणि तो परमेश्वराने आपल्या हितासाठीच, आपल्या भल्यासाठीच दिलेला बोध आहे. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं कळत न कळत केलेल्या क्रियेला परमेश्वराने स्वीकार केला आणि त्यातून आपल्याला बोध झाला. जे बोध झाला, जे परमेश्वराला ओळखतात तेही भक्ती करतात. आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, त्यात आपण जाऊ नये, नरक पडू नये, दुःखात पडू नये. आणि जे अन्य लोक आहे तेही त्याच उद्देशाने धार्मिकता करतात. त्यांनाही असं वाटतं की आपणही दुःखात पडू नये. परंतु आपण काय करतो आणि कसं करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वामी श्री चक्रधरांनी हे तत्त्वज्ञान सांगत असताना आपल्याला ते समजावं, कळावं, आपल्या हृदयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये उतरावं, यासाठी सुंदर असे दृष्टांत आपल्याला सांगितलेले आहे. धर्म हा बुद्धिवादी लोकांचा आहे, विचार करणाऱ्यांचा आहे. जो विचार करल तो धर्म समजून घेईल, जाणून घेईल आणि धर्म सांभाळेल. जो विचार करणार नाही तो धर्माच्या खूपच लांब लांब आहे. अनेक संतांनी हे तत्त्वज्ञान आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. परंतु त्या संतांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान का आणि कशासाठी आहे याचा विचार न करता आपण त्या संतांनाच परमेश्वर समजून जर भक्ती करायला लागलो तर ती जीव भक्ती होईल. आज मी काल आलो इथं तत्त्वज्ञान सांगितलं, आज आलो तत्त्वज्ञान सांगतो आणि तुम्ही माझीच परमेश्वर म्हणून भक्ती करायला लागले तर मात्र तुम्हाला परमेश्वर भेटू शकत नाही, तुम्ही मुक्तीला जाऊ शकत नाही. माझं काम तुम्हाला मार्गदर्शन करणं आहे, तुमचं काम त्या मार्गदर्शनातून परमेश्वर ओळखणं आहे, जाणून घेणं आहे आणि त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जाणं आहे. अन्यथा ती जीव भक्ती होऊन आपण नरकात जाण्याची शक्यता निर्माण होत असते. आणि ज्याची आपण भक्ती करतो ती विशिष्ट बुद्धी निर्माण झाल्यामुळं त्यांनाही दोष लागून तेही नरकात जाण्याची शक्यता असते. प्रयत्न सर्वच करतात, सुटायचं कोणाला नाही आहे,
मुक्त कोणाला व्हायचं नाही आहे, परमेश्वर कोणाला नको आहे, सर्वांना हवा आहे. परंतु समजून उमजून न केलेली भक्ती ही मात्र मुक्तीला आपल्याला प्राप्त करून देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे एखादी गाय आपण बांधल्यानंतर, ती खुंट्याला बांधल्यानंतर तिलाही सुटावंसं वाटतं, तिलाही मोकळं फिरावंसं वाटतं, हिंडावंसं वाटतं. मग ती गाय प्रयत्न करत नाही असं नाही, ती गुपचूप बसते असं नाही, तीही प्रयत्न करते. परंतु अज्ञान असल्यामुळं तिचा तो प्रयत्न तिच्या घाताला कारण ठरतो. ती त्या खुंट्याभोवती सुटण्यासाठी फिरत असते. तिला वाटतं या खुंट्याच्या भोवती जर मी फिरले तर मी सुटेल आणि मी मोकळी झाल्यानंतर मला जिथं पाहिजे तिथं मी जाऊ शकेल. परंतु खुंट्याला दोर बांधलेला आहे आणि त्या दोराला घेऊन ती जेव्हा खुंट्याभोवती फिरत असते तेव्हा ती सुटण्याच्या ऐवजी तिच्या मानेमध्ये तो दोर आहे अधिक आवळला जातो आणि तो आवळून तिला पाश भेटल्यामुळे ती मरण्याची शक्यता निर्माण होत असते. ती सुटण्यासाठी प्रयत्न करते, तिला सुटावंसं वाटतंय, परंतु तिला जाणीव नाही आहे का मी सुटेल तर कसं सुटेल, कोणी सोडलं तर सुटेल, अन्यथा मी स्वतःहून सुटू शकत नाही. आणि सोडण्याचा मी जर प्रयत्न करेल तर मी अधिक मरण्याची शक्यता निर्माण होईल आणि मी मरेल, याची जाणीव तिला नसल्यामुळे ती फिरत असते. तसंच आपणही परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या मुक्तीसाठी, आनंदासाठी भक्ती करत असताना काय करायचं, कोण मला सोडवेल आणि मी कसा सुटेल, याचा विचार न करता नुसतीच धार्मिकता जर करत राहिलो मग ते आपण असलो काय आणि ज्यांनी उपदेश घेतला नाही ते असले काय, तेही अधिक नरकातच जातील. कारण कर्म तर जोडल्या जातात. कालच मी सांगितलं, अंदाजाने केलेली भक्ती परमेश्वराला प्राप्त करून देऊ शकत नाही. त्याचे साईड इफेक्ट होणार आणि त्यातून अधिक नरकच प्राप्त होणार. हा जीव कर्माने बांधल्या गेलेला आहे. त्या कर्मातून बाहेर पडायचा असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही आणि ती भक्ती परमेश्वराशिवाय दुसरा पर्याय ठरू शकत नाही. म्हणून प्रथम परमेश्वराला आपण समजून उमजून जाणून घेतलं पाहिजे. आणि जो बुद्धिवादी आहे, जो विचार करणारा आहे, जो चिंतन करणारा आहे, जो शास्त्र समजून उमजून घेतो किंवा साधू संतांकडून मार्गदर्शन घेतो, तोच यातून बाहेर पडेल. अन्यथा तुमच्या मनामध्ये तर बऱ्याच गोष्टी आहे, तुम्ही उपदेशी आहात, नामस्मरण करता, कधीतरी केव्हा तरी कुठंतरी, सकाळची देवपूजा करता, संध्याकाळची देवपूजा करता, कधीतरी स्थानावर जाता, कधीतरी आपल्या गुरुबाच्या ठिकाणी क्रिया करता. हे आपले संस्कार आहे, ही आपली परंपरा आहे. यातून आपली अयोग्यता जाऊन योग्यता वाढत असते. परंतु ती योग्यता आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल की नाही याचा विचार मात्र आपल्याला करावा लागेल. तुम्हाला वाटतं तो भ्रम झालेला आहे. या अज्ञानातून तुमच्या मनात एक भावना निर्माण झालेली आहे का मी देवपूजा केली, कधीतरी स्थान केले, कधीतरी क्रिया केली, कधीतरी स्मरण केलं तर मला देव होईल. यातून देव होत नसतो. यातून देव मिळवण्यासाठी आपल्याला प्रेरणा भेटत असते, आपल्यावर संस्कार होत असतो आणि विधीनी विधी स्फुरतो म्हणून आपण ते करायचं असतं. तो धर्माचा एक भाग आहे, एक पार्ट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन धर्म काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. परंपरागत आलेल्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन धर्म जोपर्यंत आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. परमेश्वराची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. कधीतरी साधू संत तुमच्याकडे येत असतात, वर्षातून एकदा भिक्षा मागतात, पुरवठा घेतात, तुम्हीही देतात. मार्ग रूढीप्रमाणे मार्ग चालवण्यासाठी तो निमित्त विधी ते करत असतात, ते त्यांच्या धर्मावरती असतात. परंतु आपल्याला अज्ञान असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण ज्या साधू संतांना आता क्रिया केली, पूजा केली, धान्य दिलं, पैसे दिले, त्यातून मला देव भेटेल.
ती क्रिया तुम्ही कोणत्या हेतूने करतात, कोणत्या भावाने करतात आणि कोणत्या ज्ञानातून करतात यावरती मात्र सर्व अवलंबून असतं. ते जसे वर्षातून एकदा येतात तसे तुम्ही वर्षातून एकदा गुरुबाकडे जातात, क्रिया करतात, वर्षातून एकदा कधीतरी स्थानावर जातात. तेही मात्र परमेश्वरापर्यंत तुम्हाला नेऊ शकत नाही. त्याच्या पलीकडचा जो धर्म आहे, धार्मिकता आहे, ती तुम्हाला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. परंतु आपण त्या पलीकडे जात नाही. आपल्या मनामध्ये एक संभ्रम, एक भ्रम निर्माण झालेला आहे. ते त्यांची साधना करतात, तुम्ही मात्र तुमची धार्मिकता न समजून घेतल्यामुळे तुम्ही साधनेवर नाही. आणि म्हणून देव आपल्याला समजला, कळाला, बोधाद्वारे त्याचं नाम भेटलं, पण तरीही आपण परमेश्वराच्या या धर्मापासून, देवापासून खूप खूप दूर आहोत. देवाने ज्ञानमोचक सांगितलेलं आहे. ज्ञानाशिवाय ही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानाने आपलं ध्येय ठरतं, आपल्या विचारामध्ये स्पष्टता निर्माण होत असते, आपली महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास वाढून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल चालू होत असते. एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याकडे 4-5 लोक काम करतात, तुमच्याकडे बी मजूर लोक काम करतात. आता हे मजूर लोक तुम्ही काम करत असताना त्यात काही लोक शिकलेले पण असतात, सुशिक्षित असतात, परंतु मजबुरीनं आपली जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मात्र काम करत असतात. हे शेतात काम करत असताना एक व्यक्ती त्यांच्या जवळून जात असताना तो विचारतो की तुम्ही काय करताय. एकाने त्वरित उत्तर दिलं, मी 300 रुपये रोज कमवतोय. कारण तो रोजाने आलेला असतो, पैसे कमवण्याच्या उद्देशाने आलेला असतो. दुसरा सांगतो का मी हे टमाटे बांधतोय, माझ्या मालकाने सांगितलंय मी टमाटे बांधायचे, मला बांधायला लावलं, मी बांधतोय. तिसरा म्हणतो मी ही शेती करतोय. प्रश्न एकच आहे, उत्तर मात्र तिघांचे वेगळे आहे. जो 300 रुपये रोज कमवतो तो उद्या 500 रुपये कमवायला लागला, कारण दुसऱ्या शेतकऱ्याने त्याला सांगितलं मी 500 देतो, ये माझ्याकडे. तो लगेच तिकडे जातो, कारण त्याला पैसे कमवण्यासाठी तो आलेला आहे. जो टमाटे बांधतो तो म्हणतो इथं काम करायचं काय, तिथं काम करायचं काय, सारखंच आहे, पळसाला पानं तीनच, कुठे जा, कशासाठी उद्योग करायचे. तो तिथंच आयुष्यभर काम करतो आणि आपलं आयुष्य काढत असतो. पण ज्यांनी सांगितलं ही शेती मी करतोय त्याची महत्त्वाकांक्षा मोठी असते, त्याचा उद्देश, त्याचं ध्येय मोठं असतं. त्याची मजबुरी आहे म्हणून तो तिथं काम करतोय. भविष्यात तो मोठा शेतकरी होऊ शकतो, कुठेतरी चांगल्या नोकरीला जाऊ शकतो. 4-5 दिवसापूर्वीच तुम्ही सोशल मीडियावरती किंवा पेपरमध्ये एक बातमी वाचली असेल. एक धनगर समाजाचा मुलगा, शेळी पालन करणारा मुलगा, शेळ्या वळतोय, मेंढ्या वळतोय. परंतु हे करत असताना त्यांनी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवलं होतं, उद्देश ठरवला होता का माझे वाडवडील हेच करत आले, माझ्या आजोबांनी हेच केलं, माझ्या वाडवडिलांनी अत्यंत कष्ट करून मला शिकवलं, ग्रॅज्युएट केलं. हे मात्र मेंढ्या वळवण्यासाठी आणि शेळ्या वळवण्यासाठी केलेलं नाही. मी शिकलेलो आहे, या शिक्षणातून मला माझं ध्येय गाठावं लागेल आणि माझ्या आईवडिलांनी केलेले कष्टाचं फळ मला त्यांना द्यावं लागेल. आणि म्हणून त्यांनी ते काम करत असताना अभ्यास केला, कष्ट केले आणि त्यातून तो IAS ऑफिसर झाला. हे तुम्ही बघितलं असेल. 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. त्याच्यासारख्या अनेक मुलं असतील का जे शेळ्या वळतात, मेंढ्या वळतात, परंतु त्यांनी त्याचा विचार नाही केलेला आहे. ते सुशिक्षित असतात, कोणी 12वी शिकतं, कोणी ग्रॅज्युएट होतं. या बाबा, या पुढे या. परमपूजनीय बाबाजी आलेले आहेत, त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. मी विनंती करतो की आपण या ज्ञानपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अनेक लोक आहे, या वरती या, या ना, या.
या वरती या, बसा. स्टेज जरा भरलेलं दिसेल, आमच्यासारख्याला बळ येईल, आयोजकांनाही आनंद वाटेल. नाहीतरी काय चाललंय, सुख चांगलं वाटावं म्हणूनच तर आपण करतोय सर्वच गोष्ट. आणि आपण कोणाच्या तरी चांगल्याला सुखाला जर कारण ठरलं तर तेच आनंदच असतो. अनेक लोक त्याच्या मुलं अनेक त्याच्यासारखे असतील का जे मेंढ्या वळतात, शेळ्या वळतात, परंतु उद्देश न समजल्यामुळं, ध्येय न ठरवल्यामुळं ते आयुष्यभर तेच काम करतात. काही 2 रुपये कमवत होते 20 रुपये कमवायला लागले, काही 20 रुपये कमवत होते 200 रुपये कमवायला लागले, मात्र त्यांची प्रगती तिथंच खुंटली. ज्यांनी विचार केला, जो बुद्धिवादी आहे, त्या बुद्धीच्या जोरावरती माझ्या जीवनाचं हित कशात आहे, असू दे असू दे असू दे, भलं कशात आहे ते त्यांनी ठरवलं आणि कष्ट केल्यानंतर तो IAS ऑफिसर झाला. आपल्या जीवनाचं हित कशात आहे हे आपण न समजून धार्मिकता जर करत राहिलो तर आपणही काल आपले वाडवडील तेच करत होते, त्याच्या अगोदरही आजोबा तेच करत होते आणि आपणही तेच करतोय. प्रगती मात्र शून्य. धार्मिकता आणि धर्म करत असताना तुमचा हेतू काय आहे, तुमचा उद्देश काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, यावरती तुमच्या धार्मिकतेची प्रगती ठरत असते. अन्यथा माझ्या बापेनी सांगितलंय, मागून आलं पुढं ढकललं आणि त्यामध्ये आपण एक्सपर्ट आहे. आज सोशल मीडियाचा जमाना आहे बघा. व्हॉट्सअप चालू असताना एखादी पोस्ट येते, आपण वाचत पण नाही, लगेच पुढं फॉरवर्ड. तो त्याला पाठवतो, तो त्याला पाठवतो, तो त्याला पाठवतो. कशासाठी आहे, काय आहे त्यात, त्याचा चांगला परिणाम होईल वाईट परिणाम होईल याचा विचार पण करत नाही आपण. ती आपल्याला सवय लागलेली आहे. मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे. आणि देव म्हणतात सवय काहीशीची नसावी, सवय कशाचीच नसावी, कारण सवेतो धर्मावरून जीव हा जात असतो. या सवयीतून बाहेर पडावं लागेल. त्यासाठी धर्मज्ञान, तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यावा लागेल. अन्यथा परंपरागत बऱ्याच गोष्टी आपण तर तोडल्या, पण धर्म मात्र परंपरागत आपण तोडलेला नाही. का तर आपल्याला तो समजला नाही, लक्षात आला नाही. बघा, काल आपल्या वाडवडिलांची शेती करण्याची पद्धत वेगळी होती, पिकं वेगळे होते, त्यांच्या राहणीमानामध्ये, कपड्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, विचारामध्ये, काम करण्यामध्ये पद्धती वेगळ्या होत्या. त्या आपण बदलल्या. आपले कपडे बदलले, आपले विचार बदलले, आपले पिकं बदलले, आपली शेती करण्याची पद्धत बदलली, आपले राहणीमान बदलले. आपले कौलाचे घरं जाऊन आता स्लॅबचे बंगले आले. बैलगाडीतून आपण आता 4 व्हीलरमध्ये फिरायला लागलो. बदल केला. का बदल केला? प्रगती करायची. ही प्रगती आपल्याला तिथं दिसली म्हणून आपण कपडे बदलले, विचार बदलले, काम बदलले. धर्मातली प्रगती आपल्याला ज्ञानाशिवाय कळू शकत नाही, समजू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानावरती गेल्याशिवाय काय करायचं, नेमकं कोणाचं करायचं, कसं करायचं हे आपल्याला न समजल्यामुळं आपण त्यातच अडकून राहिलो. एक शेतकरी असतो, आता तुमच्याकडे दूध दुभतं भरपूर आहे, गायी आहे, धंदे आहे, तुम्ही तुमच्या मुलांना दररोजच दूध पाजत असतात. तर काही लहान मुलं असतात, ते खूप चिकित्सक असतात बघा, खूप प्रश्न करतात आणि त्या प्रश्नांना उत्तर आपण थातूर माथूर देऊन काहीतरी टाइमपास करत असतो. असाच एक शेतकरी दररोज दूध काढायचा, आपल्या मुलाला पाजायचा. त्या मुलांनी सहजच उत्सुकता म्हणून, दादा मला तुम्ही दररोज दूध पाजता, दूध प्यायला लावता, मग ते दूध कसं आहे हे सांगा म्हटलं. आता झाली की पंचायत, आपण तर दूध दररोज काढतो, पाजतो, पितो, आता दूध कसं सांगायचं, कसं शब्दामध्ये उत्तर तर द्यावं लागेल काहीतरी. म्हणून त्यांनी एक विचार केला की दूध कसं आहे, म्हटले सफेद. आता शेतकरी म्हटल्यानंतर शेतीमध्ये बगळे दिसतात, पक्षी दिसतात, बगळा आहे म्हटले सफेद. म्हणले बाळा, दूध हे बगळ्यासारखं असतं. आता ते लहान बाळ, त्यांनी बगळा कुठं पाहिलेला असतं, ते म्हणले बाळ, बगळ्यासारखं असलेलं दूध हे मी तुला सांगतोय, दूध हे बगळ्यासारखं असतं.
मग त्यांनी पुढचा प्रश्न केला, बगळा कसा असतो म्हटले. म्हणले बगळा आता कसा असतो कसं सांगायचं. आली का पंचायत. आपल्याला अनेक गोष्टीमध्ये पंचायती निर्माण होतात बघा. गावाच्या पंचायती करतो, पण धर्मातल्या पंचायती जेव्हा करायला लागाल ना तुम्ही, त्यावेळेस मात्र तुमचं हित, त्यावेळेस तुमचं भलं होईल. आपल्याला धर्माच्या पंचायती करता येते नाही, मात्र साऱ्या दुनियाच्या पंचायती करता येतात. त्या दुनियाच्या पंचायतीतून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा खऱ्या अर्थाने धर्मात याल. त्या अर्थाने खऱ्या अर्थाने धर्मातून तुमचं हित साधलं जाईल. त्याला वाटलं आता बगळा तर सांगितलं, आता बगळा कसा सांगायचा. म्हणले बगळा हा रुमण्यासारखा असतो. कारण शेतकऱ्याच्या डोक्यात काय राहणार आहे, अवजारं, नांगर वखर. आता ते बी कमी झाले, ट्रॅक्टरचा जमाना आला आहे. परंतु तो जुना शेतकरी असल्यामुळे त्याला रुमणं माहिती येतं. म्हणे रुमणं बगळ्यासारखं, बगळा हे रुमण्यासारखं असतं म्हटलं. दूध बगळ्यासारखं, बगळा रुमण्यासारखा. आता ते पोरग गुपचूप बसेल का. ते म्हटले रुमणं कसं असतं हे सांगा. मग आता आली आणखीन पुढची पंचायत, रुमणं कसं असतं. आता रुमणं शब्दात तर सांगता येत नाही, याला तर गप्प करावं लागेल, काहीतरी सांगून त्याला समाधान करावं लागेल. त्यांनी काय केलं, आपला हात वाकडा केला. जसं म्हटले हात असं रुमणं असतं म्हटलं. हे बघा हे रुमणं असतं म्हटलं. कारण रुमण्याला कसं आहे, आता तुम्ही शेतकरी त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे रुमणं. शहरामध्ये आम्हाला खूप पंचायत होती, रुमणं कसं असतं आणि काय असतं, सूप कसं असतं आणि काय असतं, त्यांना सांगावं लागतं, स्पष्टीकरण करावं लागतं. एका ठिकाणी मी सत्संगाला गेलो, हत्तीचा काल दृष्टांत सांगितला. ते म्हणले हत्ती कसा आहे. एकाने कानाला हात लावला, ते म्हणे हत्ती सुपासारखा आहे. ते पोरग म्हटले बाबा सूप कोणतं. टमाट्याचं सूप का आणखीन कशाचं सूप. गार्लिकचं सूप. म्हटले अरे ते पिण्याचं सूप नाही, ते सूप म्हणजे धान्य पाखडण्याचं असतं. तुमच्या आईला विचार. आपल्याला भविष्यात हे सारे अवजारं आहे ना, याचा संग्रह करावा लागेल. तुम्ही मंदिर बांधलं खूप सुंदरपणे, त्या मंदिरात देव आहे, देवपूजा आहे. परंतु देव कशात आहे आपल्याला न समजल्यामुळे आपण मंदिर बांधून देवपूजा तर ठेवली, पण देव शास्त्रात आहे, तत्वज्ञानात आहे. त्याच्यासाठी ग्रंथालय निर्माण करावं लागेल. मी या ट्रस्टींना, आयोजकांना, गावांना, गावकऱ्यांना विनंती करल, आव्हान करल, काही तर एक ग्रंथालय निर्माण करा. त्या ग्रंथालयामध्ये सारं साहित्य निर्माण करा, पुस्तक वाचनालय निर्माण करा. इथं लोक आले पाहिजे, नुसते देव और डोकं टेकून निघून नाही गेले पाहिजे. नाही तर गेटमधून फक्त हात जोडून गेले नाही पाहिजे. इथं पुस्तकं वाचण्यासाठी वाचनालय निर्माण करा. का येतील लोक, बसतील 4 तास 2 तास 1 तास पारावर बसतात तसे. काही मुलं येतील अभ्यास करण्यासाठी किंवा काही शास्त्र वाचण्यासाठी येतील. एक ग्रंथालय निर्माण करा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की हे जे आपले जुने जे वस्तू आहे शेतकऱ्यांच्या सुद्धा घरामध्ये आता राहिल्या नाही. बघा तुमच्याकडं मुसळ मला वाटतं दिसत नाही किंवा असणारही नाही तुमच्या गावामध्ये. मुसळाचं काही काम नाही राहिलं, जात्याचं काम नाही राहिलं, वरांट्याचं काही काम नाही राहिलं. सारा मिक्सर आला. सुपाचं काम नाही राहिलं. साऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्याचा एक संग्रह निर्माण करा. गावकऱ्यांना विनंती करा, आव्हान करा. जसं काल तुम्ही केलं की पहिली मेणबत्ती लिलाव लावला, दुसरी मेणबत्तीचा लिलाव लावला, तसं तुम्ही आव्हान करा का तुमच्याकडे घरात पडलेल्या ज्या वस्तू आहे जुन्या का ज्या उपयोगाच्या नाही आहे त्या आणून द्या. मग ते उखळ असेल, मुसळ असेल, सूप असेल, त्याचं सुंदरपैकी संग्रह करा आणि त्यावरती लिहा हे सूप हे कशासाठी वापरल्या जायचं, हे जातं कशासाठी वापरायचं. आजच्या मुलांना असं वाटतं की आम्ही जन्माला आलो मोबाईल हातात भेटला म्हणजे आत्तापर्यंत असेच हे लोक जगात आले. जर त्यांना सांगितलं मोबाईलचा आत्ता शोध लागला, मोबाईल आत्ता आले, तर ते मुलं विचारतात तुम्ही कसे काय जगले. कारण मोबाईल व्यतिरिक्त जगणं त्यांच्या मनातच येत नाही. आज आपण पोरांना गप्प करण्यासाठी मोबाईल हातात देतो, टी व्ही लावून देतो, त्यामुळं तो गप्प बसतो. त्यांना जेव्हा सांगावं लागेल की मोबाईल नव्हतं तेव्हाही लोक जगत होते, मोबाईल नव्हता तेव्हाही एकमेकाला मेसेज जात होते, तर ते तुम्हाला पुढच्या पिढीला जाणवल्यानंतर, दाखवून दिल्यानंतर मग तुम्हाला कळेल. शास्त्रामध्ये या साऱ्या जुन्या गोष्टी आलेल्या आहेत. स्वामी श्री चक्रधरांनी त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये हे शास्त्र, हे तत्त्वज्ञान, हा धर्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
याचाच आधार घेतलेला आहे। आणि म्हणून ते दूध पाजत असताना त्या शेतकऱ्याला अडचण आली, त्यांनी त्याच्या पद्धतीने उत्तर देत आले। दूध बगळ्यासारखं बगळा, रुमण्यासारखं रुमणा असं असतो म्हटलं। हात वाकडा करून दाखवला, पोरगं तेवढ्या पुरतं गप्प बसलं। पण आता खेळता खेळता शेतकऱ्याच्या आजूबाजूला काय राहतं, गोठा राहतो, तिथं सारी अवजारं ठेवेल राहतात। ते खेळता खेळता गेलं ते गोठ्यामध्ये, त्यांनी पाहिलं रुमणं, आणि त्याला वाटलं रुमणं म्हणजे दूध। आपल्या बापांनी सांगितलंय ते दूध म्हणून ते रुमण्यालाच प्यायला लागलं। आता ते लाकडाचं रुमणं, कडक रुमणं, आपण सहज कल्पना करा, त्यांनी प्यायला लागल्यानंतर काय होईल? त्याच्या साऱ्या हिरड्या रक्ताळतील, तोंडातून रक्त यायला सुरुवात होईल। परंतु त्याची बापावरती अत्यंत निष्ठा। तो ते बापांनी काय सांगितलंय, दूध बगळ्यासारखं बगळं, रुमण्यासारखं रुमणं हे तेच, म्हणजे दूध रुमणं आहे आणि प्या। एक डोळस मनुष्य जात असतो शेजारून, बघतोय काय करतोय, म्हणे मी दूध पितोय। अरे म्हणे दूध नाही आहे, रुमणं आहे। म्हणे गप्प बसा, माझ्या बापांनी सांगितलं ते काय खोटं आहे का? त्यांनी त्याला गप्प केलं, कारण का? परंपरागत आलेली गोष्ट त्यांनी ती स्वीकारलेली आहे। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी शोधलं नाही, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार केला नाही, चिंतन केलं नाही, म्हणून त्याच्या तोंडातून रक्त येण्याची शक्यता निर्माण झाली, त्याला जखमा यायला सुरुवात झाली। तुमचंही तसंच होईल। परंपरागत आलेला धर्म शोधणी न करता तुम्ही तसाच सांभाळत राहिले तर मात्र तुम्हालाही नरक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, दुःख झाल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण त्याच्या पलीकडचा धर्म आपण समजून घेतलेला नाही आहे, जाणून घेतला नाही आहे। बैलगाडीची पटरी, त्या पटरीवरच आपण दुसरी बैलगाडी, तिसरी बैलगाडी जातोय। रस्ता वेगळा पाहिजे, तो कोणता आहे, त्यातून आउटपुट रिझल्ट वेगळा निर्माण करायचा असेल तर तशी शोधणी करावं लागेल। परंपरागत शेतीतून आपल्याला काही उत्पन्न भेटत नव्हतं, बाजरी, ज्वारी, गहू आपण करायचे, त्यातून काय भेटते, खाण्यापुरतं भेटायचं, आपल्याला काहीतरी शोधावं लागेल। आता शेतकरी फळबागांकडे वळाला, तुमच्याकडे साऱ्या फळबागा आहे, पाणी कमी आहे, या गावात पाणी भरपूर आहे, सदनता आहे, परंतु आजूबाजूला सगळीकडे पाणी नाही आहे, पण तरी त्याच्यावर पर्याय त्यांनी काढला। कोणी फळबागा करायला लागलं आणि त्यातून प्रगती साधायला लागली। आता शेतकरी असून सुद्धा गहू विकत घ्यावा लागतो, त्याला बाजरी विकत घ्यावा लागते, कडधान्य विकत घ्यावं लागतं। पूर्वी असं नव्हतं, पूर्वी सारा शेतकरी आपल्या घरामध्ये जे लागायचं ते सर्व पिकवत होता। प्रगतीच्या उद्देशाने आपण काही गोष्टी स्वीकारल्या, तसं आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल तर या परंपरेच्या बाहेर जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल। ज्या चांगल्या परंपरा आहे त्या वाढवावं लागेल, सांभाळावं लागतील, समाजापुढे न्यावं लागतील, पुढच्या पिढीला सांगावं लागतील। आणि ज्या चुकीच्या परंपरा अज्ञानवत आपल्याकडे आलेल्या आहे त्या मात्र थांबवावं पण लागतील। तुमच्या मनात भ्रम झालेला आहे, कन्फ्युजन झालेला आहे, संभ्रमावस्था आहे का मी जे करतो सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्नान करणे, कधीतरी साधू संत आल्यानंतर त्यांना भिक्षा देणे, त्यांची पूजा करणे म्हणजे मला देव होईल, हा तर एक भाग आहे, यांनी संस्कार होईल, विधी न विधी स्फुरेल। परंतु ते आलेले असतात, त्यांच्या विधीसाठी तुम्हाला विधी करावा लागेल। साधू संत आले, दोन दंडोत घाला, त्यांना लीळा विचारा, काही प्रश्न असतील मनातले, शंका असतील ते विचारा, थोडा वेळ द्या, चार गोष्टी त्यांच्याकडून ऐका आणि ते तुमच्या जीवनाला प्रगती देणारं ठरेल। एखादे साधू संत म्हटले की मी आत्ता दीक्षा घेतली, माझा एवढा अभ्यास नाही, त्यांचा जास्त आदर करा, कारण चुकीचं सांगण्यापेक्षा त्यांनी कबुली केलेली आहे। परंतु आपल्याला वेळ नसतो, शेतीचे कामं, आता तुम्ही इतके शेतकरी, त्यातले त्यात पाणी असलेले सदन शेतकरी, काय वेळ आहे सांगा बरं। आता गावामध्ये किती लोक आहे, आजूबाजूला किती लोक आहे गावामध्ये, आणि कार्यक्रमाला किती लोक आहे, याच्यावरूनच आपण समजून घ्यायचं। आपल्याला वेळ नसतो आणि साधू संतांनाही कुठं वेळ आहे, त्यांना पुढं 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 जायचं असतं। मग आपण म्हणतो बाबा आले, काय नियोजन तुमचं पुढचं? बाबा म्हणतं तिकडं जायचं होतं पण मग आलो तुम्हाला भेटायला, ठीक आहे हे घ्या आणि तुम्ही ना, म्हणजे आपणही त्यांना कटवत असतो आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून आपण कटून घेत असतो, परंतु त्यातलं नुकसान आपलं होत असतं। धर्म काय आहे
धर्म कशात आहे हे जर जोपर्यंत आपण समजून नाही घेतलं तर धर्मातून मिळणारं जे आपल्याला फळ आहे, आपल्या हिताचं जे आहे, परमेश्वराने ज्याच्यासाठी बोध दिलेला आहे, ज्याच्यासाठी प्रपंच निर्माण केला, ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी आपण भक्तीला लागलो, ते मात्र आपल्याला मिळणार नाही. म्हणून धर्म हा मुक्तीचा एक दरवाजा आहे. तो मुक्तीचा दरवाजा ज्ञानाशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. समाजात राहायचं तर समाजाचे संकेत पाळावे लागतात. समाजाचे संकेत पाळत असताना धर्म समजून घेतला तर तुम्हाला त्यातलं अवघड काहीच वाटणार नाही. परंतु जर तुम्ही ज्ञान नाही घेतलं तर अवघडच अवघड वाटेल. आणि म्हणून आपण म्हणतो नाही आमचा धर्म खूप अवघड आहे, आणि अन्य लोक पण म्हणतात नाही तुमचं खूपच अवघड आहे. वास्तविक आपल्यासारखा धर्म सोपा जगात नाही, कारण तो परमेश्वराचा आहे, परमेश्वराने सांगितलेला आहे, जीवाच्या हितासाठी आहे, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. म्हणून तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. देव म्हणतात तुम्हाला काही करायची गरज नाही. श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत सांगितलं अर्जुन देवाला, मला जाणण्याव्यतिरिक्त काही जाणायची गरज नाही, मला शरण येण्याव्यतिरिक्त तुला कोणाला शरण जाण्याची गरज नाही. आणि हे करत असताना एकनिष्ठ भक्ती हे परमेश्वराने सांगितलेला सिद्धांत जर तो आपण स्वीकारला तरच आपल्याला प्राप्त होईल तो परमेश्वर. आता एकनिष्ठ भक्ती आली म्हणजे बाकीचं काहीच नाही आलं. मग अमावस्या नाही, पौर्णिमा नाही, शुभाशुभ नाही, ज्योतिषशास्त्र नाही, वास्तुशास्त्र नाही, कोणते कर्मकांड नाही, कोणते विधी नाही, कोणती अंधश्रद्धा नाही. सरळ सरळ एकनिष्ठ भक्ती म्हणजे फक्त परमेश्वराला शरण जाणे, त्याची भक्ती करणे, त्याचं नामस्मरण करणे आणि त्यांनी सांगितलेला आचार आपण करणे. आता आचार म्हटलं का तुमच्या डोक्यात एकच असतं की साधू संतांनी तो करायचा, आपला काय संबंध. आता जर काहीच करायचं नाही, फक्त परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करून आपल्याला नामस्मरण करायचे, तर सर्वात सोपा तर धर्म हाच आहे. बाकीचे लोक काय काय करतात, अमावस्या पाळतात, पौर्णिमा पाळतात, शुभाशुभ पाळतात, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, वट सावित्री पौर्णिमा आली, नागपंचमी आली, सारं करतात. आपल्याला काहीच करायचं नाही. करायचं असेल समाजामध्ये राहत असताना जे करायचं ते परमेश्वराच्या ठिकाणी करायचं. आपलं सोपं आहे का त्यांचं सोपं आहे बघा बरं आता. परंतु तुम्ही न समजून घेतल्यामुळे तुम्हीच जाहिरात केली, जास्त महानुभावांनीच महानुभावांच्या धर्माची जाहिरात केली, ती बी निगेटिव्ह जाहिरात केली. अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. याला कळत नाही, कळत नाही तर गप्प बसावं ना. कळत नाही तर जास्त शहाणपणा शिकवतो. नाही अवघड आहे, तुझं काही खरं नाही, तुला काय जमता आलंय. याचं कारण काय की आपणच आपलं नुकसान केलेलं आहे. धर्म परमेश्वराचा आहे, प्रत्येकापर्यंत जाण्यासाठी परमेश्वराने तो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. परंतु आपल्यापर्यंत तो व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने आपण समजून न घेतल्यामुळं आपण त्या धर्मात पोहोचलो नाही. आणि म्हणून चुकीच्या गोष्टी आपण समाजामध्ये वावरत असतो, सांगत असतो. खूप गोष्टी. 4 दिवसापूर्वीच मला एक फोन आला की म्हणे बाबा आमच्या भाऊबंदकीमध्ये एका व्यक्तीनं आत्महत्या केली. अन्य माणूस होता परंतु भाऊबंदकी आहे, आता करायचं काय म्हटलं. म्हणले काय करायचं, जे कर्तव्य आहे, ड्युटी आहे ते तुम्हाला करायचं आहे. सुखदुःखात समाजामध्ये राहत असताना तुम्हाला ते कर्तव्य म्हणून करावं लागेल. नाही म्हणे मी माझ्या गुरुबाला विचारलं, ते म्हणले 12 वर्ष आता जायचं सुद्धा नाही तिथं. म्हटलं आता भाऊबंदकी, माझ्या मुलाचं लग्न, मुलीचं लग्न बाकी आहे. माझ्या अडचणीच्या काळात तो 1000 वेळा मला मदतीला आला आणि आमचे बाबा म्हणते 12 वर्ष जायचंच नाही, आता काय करायचं, धर्म सोडून देतो म्हणे. मग असा धर्म काय उपयोगाचा. उपदेशी असताना त्याच्या मनामध्ये धर्म सोडायचा विचार काय येतो, तर चुकीचं सांगितल्यामुळं. मी त्याला म्हटलं काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही, तू तुझं सर्व आवर, ताबडतोब जा, त्याला तुझी गरज आहे, तिथं मदत कर. सारं केल्यानंतर मात्र पाणी पिऊ नको, जेवण करू नको. कारण का, तर ते तामस अन्न असतं, त्याच्या निमित्ताने केलेलं अन्न असतं. मनुष्य मेल्यानंतर 10 दिवस त्याचा आत्मा इथंच असतो आणि त्याच्या निमित्ताने केलेलं अन्न हे श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये राजस आणि तामस अन्न सांगितलेलं आहे. सात्विक अन्न सांगितलेलं आहे. तामस कोणतं, राजस कोणतं, सात्विक कोणतं, अन्नात काही बदल नाही म्हटले. बघा आता आबाळवाडीचा भात वेगळा, नाशिकचा भात वेगळा आहे काय. जातीचा वेगळा असेल परंतु भात भात आहे ना. त्याच्यात भाजी टाकली खा, दूध टाकलं खा, पदार्थ तर एकच आहे. पदार्थ दसव्याचा काय,
लग्नाचा काय, वास्तुशांतीचा काय, आणि तुमच्या आता पंचावतार उपराचा काय. पदार्थ दिसायला सारखाच, परंतु तो कोणत्या हेतूने केलाय, त्या हेतूच्या अनुषंगाने तो पदार्थ घ्यायचा की नाही घ्यायचा हे शास्त्र सांगतं. हेतू महत्त्वाचा आहे. आणि तो हेतू कोणता आहे त्यावरती ते अन्न राजस तामस सात्विक ठरतं. इथलं हे अन्न हे सात्विक अन्न आहे, कारण स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने इथं हे ज्ञानयज्ञ चालू आहे. या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून आलेल्या लोकांना प्रसाद भेटावा म्हणून केलेलं अन्न आहे. म्हणून ते सात्विक अन्न आहे. हे अन्न जर खाल्लं तर तुमची बुद्धी शुद्ध होईल, तुमची दृष्टी शुद्ध होईल. परंतु कुठं दसव्याचं अन्न असेल, घरभरणीचं होम हवन असेल, देवी देवतेच्या निमित्ताने केलेलं अन्न असेल, काही अन्न असतं कारणाचं. पण बघा तुमच्या इकडं कारणं होता की नाही माहीत नाही, ड्युट्या होतात त्यावेळेस ते हिंसा करतात, बोकड कापतात, मनुष्य जन्म आणि हिंसा करतात. आपल्याला एक चापट मारली, आपल्याला कोणी वाईट बोललं तर आपल्याला दुःख होतं. तर जिवंत प्राणी मारणं म्हणजे इतकं सोपं आहे का? किती मोठं पाप ते करतात. मारणारे बी किती मोठे पापी, खाणारे किती मोठे पापी. बरं त्याच्यामध्ये काहीच नसतं. B12 नावाचा घटक असतो, तो आपल्याला दुधातून भेटतो. दूध तुमच्याकडे तर भरपूर आहे. 200 असे आजार आहे का ते नॉनव्हेजमुळे होतात. नॉनव्हेज खाणारा माणूस सर्वात जास्त भेकड असतो, सर्वात जास्त घाबरट असतो. हे शास्त्रही सांगतं आणि विज्ञानही सांगतं. नॉनव्हेज खाल्यानंतर 72 तास लागतात पचायला, प्युअर व्हेज खाल्ल्यानंतर फक्त 3 तास लागतात. प्रत्येक सीझनला वेगवेगळे फळं येतात. एका सीझनला सारे फळं येत नाही. आता आंब्याचा सीझन चालू होईल, त्याच्या अगोदर जांभळीचा सीझन जाईल. ऋतुमानानुसार आलेले जे फळं आहे ते आपल्या शरीराला, आपल्या बुद्धीला फायदेशीर ठरतात. निसर्गाने आपल्याला एवढं भरभरून दिलंय आणि कितीतरी लोक हे सोडून तिकडे जातात. हे तामस अन्न आहे, हे तामस लोक आहे, ही तामस विचारधारा आहे. आणि त्यातून समाजामध्ये सुद्धा अराजकता वाढली. आज आपण बघतोय हे कोण लोक आहे, हे तामस. म्हणून मानव संप्रदायामध्ये धर्माचे तत्व काय, सिद्धांत काय, आणि तो धर्म आपल्याला प्राप्त होण्यासाठी हे नियम पाळण्याची एक शास्त्र आहे, तत्व आहे. ते आपल्याला आपल्या गुरुजनांकडून समजलेलं असतं. अन्य लोकांना विनाकारणच गैरसमज होतो. त्यांची काही चुकी नाही बिचाऱ्यांची. ते म्हणतात आम्ही तुमच्याकडे येतो खातो, तुम्ही आमच्याकडे काही येते नाही खाती नाही. याचे कारणं आपण जर समजून घेतले तर लक्षात येईल. त्यांनी आपला आदर केला पाहिजे, आपणही त्यांचा आदर केला पाहिजे. तुमच्या गावात सप्ताह असतील, काही कार्यक्रम असतील, जायचं. मानवा संप्रदायाच्या लोकांनी जायचं. तुम्ही जातात, हे तुमचं खूप चांगलं आहे. मला ते खूप आवडलं. मला हे सांगावं लागतं लोकांना. मी आत्ताच 40गावच्या कार्यक्रमाला गेलो, तिथं त्यांनी तीच अडचण सांगितली. म्हणलं का जायचं नाही, समाज आपला आहे, माणसं आपली आहे, नातेवाईक आपले आहे. कार्यक्रम त्यांच्या बुद्धीनं त्यांना तो देव भेटलाय, धर्म भेटलाय, त्यांच्या धर्माचा, त्यांच्या श्रद्धेचा आदर करणं ही आपली ड्युटी, कर्तव्य. जायचं तिथं साफसफाई करू लागायची, चटाई उचलू लागायच्या, वाढू लागायचं, परंतु खायचं प्यायचं नाही. का तर तुम्ही परमेश्वर भक्ती करत असताना, एकनिष्ठ भक्ती करत असताना त्याला बाधा येऊ शकते. ते खाल्लं तर लगेच तुम्ही आजारी पडाल, मराल, अशातला भाग नाही आहे. ज्याप्रमाणे आपण गाडी जात असताना, गाडी चालवत असताना रस्त्यावरती काय करतो आपण, ट्रॅफिकचे नियम पाळतो. रस्ता गाडी चालवताना डाव्या बाजूनी चाललं पाहिजे. पुढून गाडी आली तर ओव्हरटेक केलं नाही पाहिजे. उजवीकडे वळायचं तर इंडिकेटर दिलं पाहिजे, हात दिला पाहिजे, डावीकडे हात दिला पाहिजे. हे नियम आहे ट्रॅफिकचे. जर ते नियम नाही पाळले तर काय होईल, ॲक्सिडेंट होईल. तसे धर्माचे काही नियम आहे, हे एकामेकाला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमचे नियम पाळा, आम्ही आमचे नियम पाळतो. तुम्ही आमचा आदर करा, आम्ही तुमचा आदर करतो. आणि शास्त्र चर्चा समजून उमजून जर घेतलं तर प्रमोशन होईलच तुमचं. बोधदेवानी दिला तर तुम्हीही परमेश्वर भक्ती कराल, एकनिष्ठ भक्ती कराल, आणि त्यातून तुमच्या जीवाचं हित होईल, तुमच्या जीवाचं भलं होईल. हा काही बिझनेस थोडी आहे तर कोणी कोणाला सांगितलं लगेच ऐकलं आणि त्यांनी उपदेश घेतला आणि लगेच चेक आला, अशातला काही भाग नाही. हा देवाकडून आलेला धर्म आहे, परमेश्वराकडून आलेला धर्म आहे, आणि परमेश्वर त्या जीवापर्यंत पोचवत असतो. आपण निमित्त मात्र आहे. आता हे जे मी सांगतोय
हे मी नाही सांगत आहे, परमेश्वर तुमच्यापर्यंत ते आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जसं जमेल, जसं पटेल, जसं कळेल, तसं उमटेल तो परमेश्वर देत असतो. मला निमित्त करून तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचं काम परमेश्वर करताय. आता कोणी ऐकायचं कोणी नाही ऐकायचं हा त्याचा भाग आहे. म्हणून मान व संप्रदाय कोणत्याही इतर देवीदेवतेचा प्रसाद खात नाही, भंडाऱ्याचं जेवत नाही, दशक्रियाचं खात नाही. अन्नात बदल नाही, हेतूत बदल आहे. कोणत्या हेतूचं आहे त्यावरती ते अन्न राजस तामस सात्विक ठरतं आणि त्यातून आपण धर्मामध्ये मलिनत्व निर्माण करून धर्मावरून जाण्याची शक्यता असते. जसं ट्रॅफिकचे नियम पाळतो तसं धर्माचे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजे आणि जो पाळील तो धर्मात प्रगतीला जाईल. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मी पुण्याला एकदा गेलो होतो, तिथं एकाने मला अशी गोष्ट सांगितली, म्हणजे पुण्याचे लोक खूप हुशार असतात म्हटले. पुणं तिथं काय उनं, आमच्याकडं आहे एक पुण्याचे सद्भक्त दिलीप दादा काळे, ते सांगत असतात त्यांच्या शब्दात प्रत्येक गोष्ट म्हणत राहते पुणं ते काय उनं. आता त्यांच्यानंतर त्यांना भेटल्यानंतर मला कळालं काय काय ऊन आहे, कारण उपदेश घेतला 30 वर्ष झाले आणि ऊनच दिसलं. पण इकडं आल्यानंतर मग आता ती भरणा चालू झाला, ती प्रगती चालू झाली. म्हटले एक लेडीज गाडीवर जात होती आणि तिला वळायचं होतं म्हणून तिने इंडिकेटर दिला आणि हात पण दिला. आता मागच्या गाडीवाल्याला काय वाटलं, आता ही जाणार आहे इकडनं, आपण जाऊ इकडून जाऊन. परंतु ती तिकडं न जाता परत इकडंच वळाली आणि याच्या गाडीचा धक्का त्या गाडीला लागला. आता भांडण होणार, वाद होणार. ती बाई म्हटली तुम्हाला काही कळतं का, काही समजतं का म्हटलं. तुम्ही डायरेक्ट गाडीवर येऊन धडकले. अहो म्हणले ताई तुम्ही उजवीकडे वळणार होते, इंडिकेटर लावला, हात दिला, म्हणून मला वाटलं तुम्ही इकडं वळणार म्हणून मी इकडून चाललो. म्हणले तुम्ही तेवढंच पाहिलं, बाकीचं पुढचं कोणी पाहिलं म्हणे, ते पाहायचं कोणी म्हणे. म्हणे काय, म्हणे मी कॅन्सल केलं होतं जाणं, असं केलं होतं ना म्हणे, फुली मारली होती. इंडिकेटर बंद केला, इकडचा बंद केला, इकडचा चालू केला ना, अशी फुली मारली म्हणे. हे तुम्ही पाहायला पाहिजे ना. तसं आपलं सुद्धा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता काय असते की आपण नीट डोळे उघडे ठेवून पाहत नाही. आपली गाडी चालवताना आपण डोळे उघडे ठेवून नियम पाळून रस्ता क्रॉस करत असतो. रस्त्यावर खूप गर्दी आहे, चढ उतार आहे, वळणं आहे म्हणून गाडी बंद करत नाही, प्रवास करणं थांबवत नाही. तसे धर्माचे नियम, धर्म आपल्या हिताचा आहे, आपल्या भल्याचा आहे, ते समजून उमजून घेऊन मग त्यावरती चालायचं असतं. त्याच्यामुळं कोण काय करतं याच्यापेक्षा का करतं याचा विचार करायचा आहे. हा इथं का खात नाही, हा इथं का जेवत नाही, इथं का प्रसाद घेत नाही, त्याचा विचार करा, त्याचं चिंतन करा. आपल्या संतांनी आपल्याला काय सांगितलंय, आपल्या शास्त्रामध्ये काय आहे, भगवद्गीतेमध्ये काय आहे, लीळाचरित्रामध्ये काय आहे, सूत्रपाठामध्ये काय आहे, हे जा शोधा, तेव्हा कळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हे समजून घ्याल त्यावेळेस तुम्हाला मात्र कोणाही विषयी काही तक्रार राहणार नाही, कोणाही विषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा राहणार नाही. आणि समाजामध्ये जे वाद तुझं माझं होण्याची जी शक्यता निर्माण होते ती निर्माण होणार नाही. धर्म आपल्या आत्मशुद्धीचं कारण आहे, आचाराशी निगडीत आहे, तत्वाशी त्यागाशी निगडीत आहे. आणि तुमच्या डोक्यात काय त्याग, साधू आचार साधू संतांनी करायचं असतं, आम्ही फक्त काय करायचं असतं, पूजा करायची असते, देवपूजा करायची असते, काय मागायला आलं तर द्यायचं असतं, बस एवढंच तुमच्या डोक्यात आहे. पण आचार तुम्ही करता, देवी देवतेची भक्ती करत नाही, आचार आहे. कुठेही काही जेवत नाही, खात नाही, पित नाही, आचार आहे. नॉनव्हेज खात नाही, आचार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आचाराचा विचार करावा लागेल. आचार्य योग्यता विचारे दृढता. ज्यावेळेस आचाराचा विचार कराल आणि त्या बाजूनी पावलं टाकाल त्यावेळेस तुमची विचारधारा दृढ होईल, पक्की होईल आणि या परमेश्वराच्या धर्मामध्ये त्रिदृढ विचाराची शृंखला तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. अन्यथा अनेक अडीअडचणी संकट आपल्या जीवनामध्ये येत असतात. प्रपंच करत असतानाही आपण जोडलेले असतात आणि थोडं काही संकट आलं की आपण म्हणतो काय खरं आहे देवाचं. सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो, दरवर्षी बाबाला पंगत देतो, इथं काय देणगी देतो आणि लगेच असं संकट आलं, तसं झालं, माणूस आजारीच का पडला,
गारपीट होऊन माझं नुकसानच का झालं, लगेच आपण देवावरती नकारात्मक विचार करायला लागतो. का? तर जाणीव नाही, आपल्याला माहिती नाही, नॉलेज नाही, समर्थवादावरची निष्ठा नाही. परमेश्वर ही वस्तू काय ही आपल्याला जाणून आपण घेतलेली नाही आहे, म्हणून या साऱ्या गोष्टी होत असतात. परंतु तुम्ही धर्माचे बोधवंत उपदेशी आहात, याचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला काय झालेला आहे, बोध होताच देवाने सांगितलं तुम्ही जे कर्म केले, मानसिक असेल, वाचिक असेल, प्रारब्ध असेल, यातलं 50% कर्म तुमचं आम्ही नासून टाकलं. राहिलेले 50% ते आता आम्ही जेव्हा सांगू, जिथं सांगू, जसं सांगू तसं भेटेल. एक राजा असतो, त्या राजाच्या ठिकाणी प्रजेमध्ये शेतकरी असतो. तो शेतकरी काय करतो, आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीसाठी कर्ज काढतो. या बँकेचं, या पतसंस्थेचं, या सावकाराचं. उत्पन्न होतं कमी आणि कर्ज होतं जास्त. त्याच्या मनात यायला लागले वाईट विचार. आपण आजूबाजूला बघत असतो असं, परंतु तो विचार करतो का हा चुकीचा मार्ग आहे. आपल्याला आता राजाला शरण जावं लागेल. त्या राजाला शरण गेल्यानंतर त्याला सांगावं लागेल, मदतीची अपेक्षा करावं लागेल. आपण आज करतो ना, कधी कर्जमाफी होईल, कधी कर्जमाफी होईल, त्यामुळं आपण कर्जच भरीत नाही. ते होतं भरपूर आणि माफी नाही झाली का ते भरावंच लागतं कधीतरी. तर रेग्युलर राहिलं म्हणजे आपल्याला टेन्शनही राहत नाही, ट्रेसही राहत नाही, कोणतं सरकार येईल आणि माफ करील ती अपेक्षा राहत नाही. तसं त्यांनी राजाकडे गेला, म्हटले राजे साहेब आम्ही असे उपद्व्याप केलेले आहे, एवढं कर्ज काढलं पण ते आता आमच्या ज्यांनी फिटवत नाही. फेडायचं तर आहे परंतु उत्पन्न नाही, करू काय, काहीतरी करा. आता राजा काय म्हणतो, तुम्ही आम्हाला शरण आले, प्रजेचं सुख पाहणं, प्रजेला सहाय्य करणे आमची ड्युटी, कर्तव्य, आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं का जे घेणेकरी आहे त्यांना सर्वांना राजाने बोलवलं. आता राजाचा निरोप गेल्यानंतर कोण थांबणार आहे, सारे गेले. याला समोर पाहिल्यानंतर लक्षात आलं का अरे यांनीच काहीतरी आपली चुगली केली. राजा म्हणतो हा तुमचा देणेकरी आहे, यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलं 100%, त्यांनी मान्य केलं आणि मलाही मान्य, कर्ज घेतलं तर फेडावंच लागेल, द्यावंच लागेल. ते म्हटले बरं झालं राजापर्यंत करा ना आलं, आपलं कर्ज तरी आता भेटून जाईल. ते म्हटले आता मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका नीट. म्हणे 50% कर्ज माफ करून टाकायचं. आता राजाचा आदेश आहे, ऐकावं तर लागेल. त्यांना वाटलं 50% माफ तर माफ, 50% तर भेटेल लगेच. म्हणले आता पुढचं ऐका, हा जेव्हा देईल तेव्हा घ्या. तुम्ही म्हणाल लगेच द्या, महिन्यात घ्या, 4 वर्षात घ्या, असं नाही. जेव्हा देईल तेव्हा, त्याला वेळ नाही म्हटलं. बरं जेव्हा देईल तेव्हा बी एक खटी नाही देणार तो. म्हणले जितकं देईल तितकं घ्या, 5 रुपये घ्या, 10 रुपये घ्या. बरं आता जेव्हा देईल तेव्हा, जितकं देईल तितकं. याचा अर्थ मग घरीच जायचं आणि मागत बसायचं तसं नाही म्हटले. याच्या घरीसुद्धा जायचं नाही, याच्या दरवाजावरून सुद्धा जायचं नाही, याच्या घरावरून सुद्धा जायचं नाही. हा जेव्हा आणून देईल ना तुम्हाला, जिथं देईल तिथं घ्यायचं म्हटलं. राजाने आदेश दिला आणि यांना ऐकावंच लागतं. त्यांना माहिती राजाचं नाही ऐकलं तर मग आपण सुळावर. आदेश भेटल्यानंतर ते गेले. हाय निवांत झाला, स्वस्थ झाला. देवाने अदृष्टांत का सांगितला, राजा म्हणजे परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला आपण शरण गेलेलो आहे आणि आपण केलेले जे कर्म आहे असंत कर्म, मग मानसिक असेल, वाचिक असेल, आपण कोणाचा तरी वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो, कोणाविषयी वाईटही बोलतो, काही घेणं देणं नसतं तरी बोलतो आपण, तेही कर्म आपल्या पदरात पडलेलं असतं. आणि काही कर्म करतो प्रारब्ध, तेही आपल्या पदरात, ते आपल्याला भोगावंच लागतं. आता परमेश्वर म्हणतात तू मला शरण आला आणि हे शरण आल्यानंतर हे कर्म भोगवण्याचं काम देवतेकडे आहे, कारण सिस्टमचा भाग आहे. त्या देवतेला परमेश्वराने लगेच आदेश दिला 50% माफ, राहिलेले 50% आता मी सांगेल तेव्हा, जिथं सांगेल तिथं आणि जितकं सांगेल तिथं तितकंच. याचा पाय मोडणार असेल तर फक्त खर्चटा, याला तापात मरण येणार असेल तर थोडंसं त्याला ॲडमिट करा 2-4 दिवस आणि घरी येऊ द्या सुखासुखी. कारण परमेश्वराने आदेश कोणाला दिलेला आहे, देवतेला. आणि देवता त्या आदेशाचं पालन करणं, कारण परमेश्वराच्या देवता या शक्ती आहे, सेवेकरी आहे. त्यांच्या आदेशापुढं त्या देवतेचं काही चालत नाही.
म्हणून तुम्ही बोध झाला, तुम्ही धर्माला लागले, सर्वात मोठा फायदा तुम्हाला काय झाला की 50% कर्म तुमचे नासले. परंतु ती नासवण्याची प्रक्रिया तुम्हाला या अध्यात्मातून समजून उमजून घेऊन त्यावरती चालून करावं लागेल. शाळेत तर गेले पण अभ्यासच नाही केला, परीक्षाच नाही दिली, पास होणार कशी? तसं ज्ञानाशिवाय ही प्रक्रिया होत नाही, चालत नाही. म्हणून धर्मात येण्याचा फायदा काय, धर्मात न येण्याचा तोटा काय, हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा धर्माचा अभिमान तुम्हाला वाटेल. धर्म अभिमान तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा धर्म तुमचा अभिमान घेईल. जेव्हा तुम्ही धर्म सांभाळायला लागेल तेव्हा धर्म तुम्हाला सांभाळायला लागेल. म्हणून उपदेशी वर्गाने आपल्या हातामध्ये गाठी असली पाहिजे, गळ्यात गाठी असली पाहिजे, पहाटे उठून स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, सर्वांचा आदर केला पाहिजे. आणि जो बी गावात आपण घरातून बाहेर पडलो का जो बी दिसेल त्याला दंडोत केला पाहिजे. आपण म्हणतो अन्य माणूस याला दंडोत कसं काय करायचं, आपण आपला धर्म सांभाळायचा. तुम्ही दंडोत केले तर तो दंडोत करील, नाही तर तो काहीतरी तर म्हणल, तुमच्या निमित्ताने तो काहीतरी तर करल. घरामध्ये सामूहिक देवपूजा केल्यानंतर घराघरामध्ये आपण दंडोतच करत नाही एकामेकाला. एक मुलगा असतो, त्याचं लग्न झाल्यानंतर घरामध्ये क्लॅशेस निर्माण होतात. सासू सुनाचं जमत नाही, सासऱ्याचं सुनेचं जमत नाही, पोराचं बापाचं जमत नाही. घरामध्ये सर्व आहे परंतु वादच वाद, अडचणीच अडचणी. मग तो काय विचार करतो की आपण आपल्या गुरुबाला जाऊन विचारावं. तो गुरुबाकडे जातो आणि गुरुबाला सांगतो की बाबा देवकृपेने सारं आहे आमच्याकडं, परंतु आमच्या घरामध्ये शांतताच नाही म्हणे, काहीतरी उपाय सांगा म्हटले. सोपा उपाय म्हणे बाळा, सकाळी काय करतो, आता देवपूजा करतो, देवपूजा केल्यानंतर वडिलांकडे जायचं, वाकून दंडोत घालायचं, आईकडे जायचं, वाकून दंडोत घालायचं, बायकोकडे जायचं, वाकून दंडोत घालायचं. पहिल्या दिवशी त्यांना वाटेल चुकीचं, दुसऱ्या दिवशी वाटेल चुकीचं, परंतु तुझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी जी कटुता आहे, जर नकारात्मक विचार आहे ते त्यातून निघून जातील, अनुकूल होतील. आणि मग तो करायला लागला. घरच्यांना वाटलं कालपर्यंत आभारा होता, आता अचानक बिघडला का काय, कधी दंडोत घालीत नव्हता, बोलतही नव्हतं ना, आता साऱ्या घरामध्ये दंडोत घालायला लागलाय. मग बायकोला लाज वाटली, ती बी दंडोत घालायला लागली. आईला वाटलं ती दंडोत घालायला लागली, वडिलांना वाटलं ते दंडोत घालायला लागले. घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालं आणि त्या वातावरणाचा परिणाम काय झाला, घरामध्ये सात्विकता आली, शांतता निर्माण झाली. गावातलंही तसंच आहे. एकामेकाला तुम्ही जर दंडोत घातले तर ती मानसिकता तुमची तयार होईल, त्यांची तयार होईल, कटुता निर्माण होईल, ती झालेली ती निघून जाईल. आपला धर्म आपण सांभाळायचा असतो आणि अशा आचारातूनच धर्म लोकांपर्यंत न्यायचा असतो. आचार हाच प्रचार आहे आणि आचाराच्या बाजूने आपण विचारच करत नाही. मग परमेश्वरांनी सांगितलंय गोड बोलावं, नैतिकता सांभाळावी. धर्माचा एक पाया आहे नैतिकता. तुमचा व्यवहार चांगला असेल तर लोक तुम्हाला चांगले म्हणतील, तुमचं बोलणं चांगलं असेल लोक तुमच्या जवळ येतील. आणि धर्म तेच सांगतोय, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, नैतिकता सांभाळावी, खोटं बोलू नये, स्वतःचं काम स्वतः करावं, दुसऱ्यावर ढकलू नये. असे अनेक तत्व धार्मिकता धर्मामध्ये परमेश्वराने सांगितले, पण आपण अभ्यास करत नाही, आपल्याला माहीतच नाही. आणि ते तत्व सांभाळणं म्हणजे आचार करणं. आणि आचाराच्या ज्यावेळेस तुम्ही करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये दृढता निर्माण होईल, विचाराची दृढता निर्माण झाली का मग पक्केपणा निर्माण झाला का तुम्हाला कोणी हालू शकत नाही. आजकाल थोड्या थोड्या संकट आले, अडचणी आले का लगेच तुम्ही नकारात्मक विचार करतात, देवाचं काय खरं आलं. बघा एखादं झाड तुम्ही जर लावलं, या बाबा या, दंडो दंडो, बाबांचे टाळ्या वाजून स्वागत करा, या बाबा या वरती, दंड, बसा बसा वरती या. एखादं झाड जर तुम्ही लावलं तर ते लहान असतं, ते कोणी बी येतं खातं. शेळी येते खाते, बकरी येते खाते. पण त्याला जर कुंपण लावलं, जाळी लावली, त्याची मशागत केली, त्याला पाणी टाकलं, खत टाकलं, ते वाढलं. आता ते वाढल्यानंतर कोणी तोडू शकतं का?
शेळी खाऊ शकते का? हत्ती आला तरी ते तोडील का? कारण ते मोठं झालं. परंतु ते मोठं आपोआप नाही झालं, त्याची मशागत केली. तशी तुम्हाला तुमच्या धर्माची मशागत करावं लागेल. ती मशागत करणं म्हणजे आचाराच्या बाजूने विचार करून त्यावरती चालण्याची सातत्यपूर्ण प्रयत्न करावा लागेल. जेव्हा तुम्ही धर्माला पक्के व्हाल त्यावेळेस तुमच्यावर किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, कोणी वाईट म्हणो, कोणी चांगलं म्हणो, कोणी जवळ करो, कोणी जवळ नाही आले तरी तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. धर्म तुम्हाला स्वस्थता निर्माण करून देत असतं, स्वास्थ्य निर्माण करून देत असतं. धर्म तुम्हाला समाधान निर्माण करत असतं. तुम्ही आज काम करताय, कष्ट करताय, त्यातून पैसा मिळतोय आणि त्या पैशातून स्वस्थता, शांतता, समाधान, सुख मिळवायचा प्रयत्न करताय. पण धर्माचे विचार तुमच्या डोक्यात नसतील तर ते तुम्हाला मिळू शकत नाही. तुम्हाला अभिलाषा निर्माण होईल. आज एवढं भेटलंय, उद्या आणखीन पाहिजे, परवा आणखीन पाहिजे, तेरवा आणखीन पाहिजे. ती स्वस्थता जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर धर्म अभ्यास, धर्मच्या अनुषंगाने जागरूकता, आणि ती जागरूकता आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवली, स्वस्थता निर्माण झाली. काम तेच आहे, पैसा तितकाच आहे, परंतु आता तुम्ही स्वस्थ झालेले असाल का? तर धर्म तुम्हाला जगायला शिकवतो. मुलं आहे आजकाल सर्व सुशिक्षित आहे, शिकताय. तुमची पुढची पिढी, त्यांना नुसतं उपदेश घ्या उपदेश घ्या म्हटल्याने ते उपदेश घेणार नाही. त्यांना सांगावं लागेल धर्म हे तुमचं जीवन प्रणाली आहे, धर्म तुमचं करिअर आहे, तुमचा आत्मविश्वास आहे, पॉझिटिव्ह विचार आहे. तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर धर्माच्या संस्कारांनी संस्कृतीनं जर चालले तर तुम्हाला प्रगती करावं लागेल. नाही तर तुम्ही प्रगती करताय, कष्ट करताय, कामं करताय, परंतु यश देण्याचं काम जो करतोय त्याला मात्र तुम्ही जाणून नाही घेतलं तर कामं करणारे तर भरपूर आहे, कष्ट करणारे भरपूर आहे. आपल्यामध्ये मजूर लोक किती कष्ट करतात, आपल्यापेक्षा जास्त कष्ट करतात. आणि हे जे कष्ट करतात त्यांची मात्र गरिबी कधीच हटत नाही, संपत नाही. काम करायला महत्त्व आहे, पण स्मार्ट काम करायला महत्त्व आहे. ते स्मार्ट काम हे धर्म तुम्हाला शिकवत असतं. गाढवही काम करतं, परंतु ते स्मार्ट काम करत नाही, त्याच्याकडून करून घेतलं जातं. आपण काम करतो, आपले 2 हात काम करतात, पण जेव्हा तुम्ही स्मार्ट काम कराल तेव्हा तुमचे 4-10 लोकांकडून तुम्ही काम करू शकले तर तुमचे 20 हात काम करू शकतात आणि मग प्रगती होते. आणि हे सारं धर्म तुम्हाला शिकवत असतो. म्हणून धर्म काय आहे, धर्म कशात आहे, उपदेश घेणं म्हणजे काय, सृष्टी कोणी निर्माण केली, कशासाठी निर्माण केली, स्वामी श्री चक्रधर कोण आहे, तेच का परमेश्वर आहे, तेच का श्रीकृष्ण महाराजच का परमेश्वर आहे, याचे कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेऊन मग त्या परमेश्वराला एकनिष्ठपणे शरण जावं लागतं. आणि त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण अंगीकारलं तर त्या परमेश्वराचा धर्म आपल्याला प्राप्त होत असतो. काय करायचं, किती करायचं, कुठं करायचं, कशा पद्धतीने करायचं, कोणत्या हेतूने करायचं, हे धर्म आपल्याला शिकवत असतो. परंतु आपण अभ्यास करत नाही, गीता वाचत नाही, सूत्रपाठ वाचत नाही, आणि मग जे येतं तेच धर्म समजून फसण्याची शक्यता असते. कर्म तर जोडत राहतो, त्यात नरकात जाण्याची शक्यता असते. म्हणून फसू नका. धर्म तुम्हाला फसवणारा नाही आहे, फसवण्यातून बाहेर काढणार आहे. म्हणून अभ्यास करायला सुरुवात करा. इथं आता कितीतरी लोक असतील, असे लोक आहे का कोणी का ज्यांच्या घरामध्ये देवपूजा आहे, आईवडील उपदेशी आहे पण मुलं उपदेशी नाही, नवरा उपदेशी आहे पण पत्नी उपदेशी नाही, पत्नी उपदेशी आहे पण मिस्टर उपदेशी नाही, असे आहे का कोणी? हात वर करा बरं. पोरांना तुम्ही उपदेश घेतलाय का? नाही घेतला. तुमचे आईवडील उपदेशी आहे का? घरात देवपूजा आहे का? मग तुम्ही उपदेश का नाही घेतला अजून? तुमची आई उपदेशी, वडील उपदेशी, त्यांच्यावर तुमची निष्ठा नाही आहे का? आहे ना? निष्ठा आहे का आईवडिलांवरती? मग आईवडिलांवरती निष्ठा आहे तर उपदेश घ्या. उपदेश घेणं म्हणजे काय डोक्यावर डोंगर थोडी घ्यायचा आहे. उपदेश घेतल्यानंतर अभ्यास करण्यासाठी आयुष्य पडले, अभ्यास करा, चिंतन करा, योग्य अयोग्य शोधा, समजा. धर्म तुमच्यासाठी, युवकांसाठी आहे. आता हे 10 गेले 5 राहिले, यांना किती सांगितलं ना मी, तर एखादा शब्द राहिला तर राहिला आठवणीत, नाही तर बाबा तुम्ही लय चांगलं सांगितलं, काय सांगितलं मात्र सांगता येत नाही. तुमचं तरुण वय आहे, पाय माराल तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्यात आहे. धर्माचा आधार घेतला, संस्काराचा, संस्कृतीचा आधार घेतला तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल. त्याच्यामुळे उपदेश घेणं म्हणजे काही खूप मोठी प्रक्रिया नाही आहे.
माझ्या भगिनीमध्ये असे कोणी आहे का सासू उपदेशी आहे सुनत उपदेशी नाही आहे का कोणी? हात वर करा. सर्वच उपदेशी आहे, चांगली गोष्ट आहे. यात अन्य काही लोक असतील. कालपासून मी आज प्रकाश टाकण्याचा धर्मावरती प्रयत्न केला. त्यांच्या मनात काही शंका असेल, प्रश्न असतील, हा कार्यक्रम झाल्यानंतर एकीकडे जेवणं चालतील, एकीकडे प्रश्न उत्तराचा तास पण चालेल, तुम्ही विचारू शकता. आणि ज्यांना उपदेश घ्यायचा आहे त्यांनी लगेच समोर यायचं, मी लगेच उपदेश देणार आहे त्यांना. उपदेश देणं म्हणजे काही डोक्यावरती डोंगर घ्यायचा नाही आहे. नामं घ्यायचे, अभ्यास करायचा. आई उपदेशी, वडील उपदेशी, घरात देवपूजा. तुम्ही भाग्यवान आहे का ज्या घरात जन्माला आले तिथं धर्म अगोदरच नांदतोय, संस्कार संस्कृती अगोदरच आहे. तीच परंपरा तुम्हाला पुढे न्यायची आणि कधीतरी करायचंच आहे. परंतु आईने सांगेल असं लग्न होऊ दे, खाय प्यायचं दिवस आहे, आता उपदेश लगेच नको घेऊ. परंतु त्या आईला सांगू शकतो तिला खाय प्यायचं दिवस नाही आहे. तो जर का त्यांनी लग्न केलं आणि गुरु घरात आला का तो तिचं ऐकल, तुझं कायला ऐकल. त्याच्यामुळे लग्नाच्या अगोदरच पोरांना उपदेश द्यायचा असतो आणि मग भांडणं होत असतात. त्याच्यामुळं धर्म आपला आहे. पहिले आपल्याला आपल्या मुलाबाळांना 10 वर्ष 12 वर्ष असताना द्यायचं आहे. शाळेत आपण 6 वर्षातच घालतो. 25 वर्ष झाले का लगेच लग्नाला सुरुवात करतो. प्रत्येक गोष्टीचा वेळ असतो, वय असतं. तसं धर्माची वेळ आणि वय कोणती माहिती आहे? 8 वर्षापासून 12 वर्षापर्यंत. ज्या वेळेस या वयात तुम्ही त्यांना धर्म द्याल, उपदेश द्याल, त्यावेळेस त्यांचे संस्कार होतील, त्यांची प्रगती होईल, त्यांची बुद्धी एकाग्रता होईल. आणि ही परंपरा चालू आहे. बघा आता आम्ही ज्यांच्याकडं मुक्कामी होतो जनार्दन दादांकड, त्यांची नात आहे ती आली का? अर्णव आली का बाई बेटा? कुठे दिसली तर मला, आली ना. बघा ही मुल, ए अर्णव इकडे पुढे ये. खेळती आहे का ती? जाऊ द्या जाऊ द्या. बघा किती वर्षाची मुलगी आहे जनार्दन दादा. कितीला आहे ती? 4थीला आहे. तिनं उपदेश घेतला आहे. तिला सकाळी विचारलं नामपाठ आहे का? म्हणे नामपाठ आहे. खडाखड नामं म्हणून दाखवले स्पष्ट. सूत्रपाठाचं मग तिला पूर्वी प्रकरण, अन्यवृत्ती, आणि तिने सांगितलं उद्यापर्यंत मी पाठ करून दाखवते. 10 वर्षाची मुलगी, तिला ते संस्कार दिल्यामुळं ती धर्माला लागली. तिची प्रगती होणार आहे, भौतिक तर होणारच आहे, परंतु आध्यात्मिक पण होणार आहे. तुम्ही काय विचार करता? मुलगी दुसऱ्याचं धन, कसं घर भेटल, कसं गाव भेटल, कसे माणसं भेटतील. तुम्ही संस्कार द्या मुलीला. ते संस्कार दिले तर ती, हे बघ यार नव इकडे बाई, उपदेश घेतला आहे ना तू, नामपाठ आहे. सकाळी काय तुझ्याकडून काय म्हणून घेतलं मी? व्हेरी गुड. पूर्वी आणि अन्यवृत्ती. हिच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वांना दंडोत्तर बेटा तू. आणि ते हे 2 दिवसात तू पाठ करून दाखवणार आहे ना. आता या सर्व जे काका मामा कोणी बघा असेल, भाऊ असेल, दादा असेल, ज्यांनी उपदेश घेतलेले, त्यांना काय सांगशील तू? सर्वांनी उपदेश घेऊन टाका असं सांगशील की नाही? मी घेतला म्हणा, मी एवढी छोटी मुलगी असताना मी उपदेश घेतला, तुम्ही अजून उपदेश घेतला नाही. तुम्ही छोटे का मी छोटे, मी मोठी आहे म्हणा. विचारा. बघितलं का? जा बैस आता तू. हे प्रॅक्टिकल आहे. धर्म तुमच्या घरामध्ये कसा रुजवायचा, कसा द्यायचा पुढच्या पिढीला, हे प्रॅक्टिकल आहे. आणि हे मुलं किती वर्षाचे? कोणी 25, 20, 21, 22, सारे ठोकळेचे ठोकळे झाले, त्यांनी अजून उपदेश घेतला नाही. शिक्षण झालेले असतील, त्यांना 4 प्रश्न विचारले तर सांगता येणार नाही. कोणाला उपदेश घ्यायचा? हात वर करा. अरे हात वर करा ना. नाही बघा, हे बिगर उपदेशी मुलं आहे, त्यांचे आईवडील इथंच असतील. आहे का त्यांचे आईवडील इथं? ही त्यांची चुकी आहे. बघा, त्यांना सर्व समजून सांगितलं तरी ते हात वर करत नाही की बाबा आम्हाला उपदेश नाही घ्यायचा. निदान घ्यायचा आहे, घेऊ 15 दिवसांनी घेऊ, महिन्याने घेऊ, 4 महिन्यांनी घेऊ, असं तरी म्हणा. ते सुद्धा म्हणत नाही. याचा अर्थ त्यांची चुकी नाही आहे, त्यांच्या आईवडिलांची चुकी आहे. त्यांना धर्म कळाला नाही, त्यांना धर्म समजला नाही, म्हणून त्यांनी यांच्यापर्यंत पोहोचवला नाही. यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, यांना सांगण्यात बोलण्यात काहीच अर्थ नाही. परंतु पोरांनो, तुम्हाला सांगतो मी,
का धर्म तुमच्या हिताचा आहे? वाडवडिलांनी तुम्हाला तर दिलं आहे, पण त्याच्यात प्रगती केली. तुमचे वडील 10वी शिकले असतील, 12वी शिकले असतील, तुम्ही आता ग्रॅज्युएट झाले, कोणी इंजिनियर झालं. त्यांनी असा विचार नाही केला मी 12वी शिकलो, तू 12वी शिक. त्यांनी तुम्हाला शिकवलं. तसंच अध्यात्मात प्रगती करण्यासाठी सुद्धा त्यांची अपेक्षा आहे, भावना आहे, मानसिकता आहे. जेव्हा तुम्ही उपदेश घ्याल तेव्हा त्यांना बरं वाटेल, सुख वाटेल, आनंद वाटेल की माझा पोरगा ने आम्हाला गॅरंटी दिली, आता मी कधी नॉनव्हेज खाणार नाही, दारू पिणार नाही, सिगारेट पिणार नाही, वाईट संगतीला जाणार नाही. गॅरंटी उपदेश दिल्यानंतर आईवडिलांना कळते आणि त्यांना आनंद होत असतो. नाहीतरी सुखासाठीच चाललं आहे. ते तुम्हाला काय देतात संस्कार, शिकवताय का? त्याचा उद्देश आपण जर समजून घेतला तर अत्यंत सोपं आहे. त्याच्यामुळं ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये जे उपदेशीने त्यांनी उपदेश घेतला पाहिजे. आता उपदेश घेतला, परंतु आता बाकीचं ज्यांचं काहीच जबाबदारी राहिली नाही त्यांचं काय? मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले, नातू पाहिले, पंतू पाहिले, मग त्यांनी काय करायचं? त्यांनी दीक्षा घ्यायची, लगेच नाही घ्यायची. तुम्हाला वाटलं लगेच बाबा चप्पी करता का काय? असं नाही आहे. जर आपली सारा संसार झाला, जबाबदारी संपली, तर देव व्हावा, देव भेटावा अशी आस निर्माण करावी लागेल की नाही? त्याच्यासाठी एक पाऊल टाकावं लागेल की नाही? त्याच्यासाठी पाऊल टाकणं म्हणजे देवा माझी जबाबदारी संपली, मला संन्यास घ्यायची इच्छा आहे, दीक्षा घ्यायची इच्छा आहे, परंतु माझी हिंमत होत नाही, काही अडथळे आहे ते दूर करावे, अशी प्रार्थना करून देवाला संकल्प सोडायचा असतो. मग तुम्ही 4 वर्षांनी घ्या, 5 वर्षांनी घ्या, 2 वर्षांनी घ्या, नाही तर उद्या घ्या, परंतु त्याच्यासाठी टाकणारं एक पाऊल म्हणजे संकल्प. असा संकल्प कोण सोडला? हात वर करा बरं. आता जनार्दन दादा हात वर करा, टाळ्या वाजवा जनार्दन दादासाठी. त्यांना जोडीला नाही का कोणी? तुमचा मित्र कोणीच नाही का इथं गावामध्ये? गुलाबी कोण? हा, वामन दादा हात वर करा. ते तर आता त्या या गावचे नाही, पण त्यांनी हात वर केला बघा. आता या दोघांचे संकल्प बाया पाहू राहिल्या, कोण आहे कोणी? दीक्षा म्हणजे काय? दुःख आहे का? तो तर आनंदाच्या बाजूनी टाकलेलं पाऊल आहे, आनंदाचा प्रवास आहे. तुमच्या गावात तर मंदिर आहे मस्तपैकी. आता मागं पुढं तुमची संस्था ट्रस्ट इथंच आश्रम तयार करेल, पुढं जायची गरज नाही. आणि परमपूजनीय विजयराज बाबाजी यांनी आश्रम तयारही करून ठेवलेला आहे का? कुठे ते? तिकडे ते व्यापारात आहे, सेवेत आहे. तुम्ही दीक्षा घेतली आणि त्यांना म्हटलं आम्ही येतो तुमच्याकडे राहायला, ते नाही म्हणणार आहे? काही अडचण नाही आहे. नाही तर महाराष्ट्रात खूप आश्रम आहे आणि तुमच्या आजूबाजूला तर खूप आश्रम आहे. तुमच्या गावाच्या अवतीभोवती आश्रम काय? आश्रम कोणाचे? आश्रम देवाचे, धर्माचे. साधू संतांनी आश्रम तयार केले कोणाच्या पैशातून? तुमच्या पैशातून.